सीबीआयने त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे, काय सांगा? अतिशय योग्य निर्णय सीबीआयने घेतलेला आहे आणि तो नियमात राहून घेतलेला आहे। अनिल देशमुख यांनी माझ्यावर कसल्या पद्धतीने गुन्हा दाखल केला, कशा पद्धतीने मोका लावण्याचा प्रयत्न केला आणि त्या संदर्भामध्ये किती प्रेशर तत्कालीन SP होते मुंडे, प्रवीण मुंडे यांच्यावर त्या ठिकाणी केला होता आणि तो आता सीबीआयच्या चौकशीमध्ये उघड झालेला आहे। 3 वर्ष 12 दिवसांनी पुण्यामध्ये घटना घडली असं त्याचं म्हणणं होतं आणि त्याचा गुन्हा मुक्ताईनगरला 550-600 किलोमीटर लांब 3 वर्ष 12 दिवसांनी त्यांनी त्या ठिकाणी दाखल करायला लावला आणि हा दाखल करत असताना हा अतिशय सपशेल खोटा गुन्हा आहे, हे सगळं प्रूव्ह झालेलं आहे। पण हा गुन्हा दाखल करावा, गिरीश पाटीलना 2 वर्ष आत टाकावं मोक्कामध्ये असा आग्रह अनिल देशमुखांचा होता। प्रवीण मुंडे त्यावरचे तत्कालीन जे SP होते त्यांच्यावर त्यांनी खूप प्रेशर, कारण ते म्हणाले साहेब गुन्हा हा 3.25 वर्षापूर्वीचा आहे, तो पुण्यात घडलेला आहे, मी जळगावला का दाखल करू, तो तुला दाखल करावाच लागेल आणि तो तुझ्यावर कारवाई करू, तुला सस्पेंड करू असे त्यांना धमकी, त्यांना दम भरण्यात आला आणि मग शेवटी नाईलाजाने मुंडे साहेबांनी त्यावेळेला प्रवीण मुंडेंनी SPंनी मला सांगून त्या ठिकाणी हा गुन्हा दाखल केला की मला साहेब माझा नाईलाज आहे, मला हा खोटा गुन्हा दाखल करावा लागतो आहे आणि तशी कबुली आता सीबीआयच्या इन्क्वायरीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे। त्यामुळे अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल होणे क्रमप्राप्त आहे आणि तो आता झाला आहे। पुढची कारवाई आता परत सीबीआय करेल। अनिल देशमुखांना मी या काळामध्ये बोललो होतो, विधानसभेचं सत्र होतं, कोरोनाचा काळ होता, मी त्यांना म्हटलं की तुम्हाला हे योग्य वाटतंय का, तुम्हाला शोभतंय का की 3.25 वर्षांनी तुम्ही मी कोणाला तरी फोनवर धमकी दिली म्हणून तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल करताय, मला मोका लावण्याचा प्रयत्न करतात, हे योग्य आहे का? ते मला म्हणाले की मला माहीत आहे 100% घटना घडलेली नाही, खोटं आहे, पण माझ्यावर खूप मोठं प्रेशर आहे, माझ्या वरिष्ठांचा प्रेशर आहे। मी त्यांना कोणत्या वरिष्ठांचा प्रेशर तुमच्यावर एवढा खोटा गुन्हा दाखल करायला? त्यांनी मला शरद पवार साहेबांचं नाव सांगितलं, त्यांनी मला खडसेंचंही नाव सांगितलं की वारंवार मला फोन करतात, साहेबांकडे जाऊन बसतात, त्यांना मला फोन करायला लावतात, हे त्यांनीच मला सांगितलेलं आहे। ते नसेल म्हणत तर त्यांना माझ्यासमोर उभं करा, मला दोघांना उभं करा तुमच्या कॅमेऱ्यासमोर, मी त्यांना विचारतो। आता ते काहीतरी पायाखालची वाळू घसरते, जन्मत आमच्या बाजूने काहीतरी खोट्या गोष्टी करतायत, मला वाटतं हे साफ चुकीचं आहे। त्यांनी त्यावेळेला अतिशय सूडबुद्धीने, द्वेष भावनेतून माझ्यावर हा गुन्हा दाखल केला। माझ्याबरोबरच अनेक माझ्या मित्रांबरोबर, कार्यकर्त्यांवर त्यांनी खोटे गुन्हे दाखल केले, ते आता सगळे चौकशीमध्ये निष्पन्न झालेले आहेत। BHRच्या केसमध्ये जी कंप्लेंटंट आहे ती महिलाच अस्तित्वात नाही आहे, तिने सहीच केलेले नाही आहे, तिचे पैसे बँकेकडे घेणे नाही आहे, तिच्या नावाने खोट्या 5-6 ठिकाणी वेगवेगळ्या सह्या करून पोलीस अधिकाऱ्यांनी माझ्या मित्रांवर सुद्धा, जवळच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले, त्यांना 6-8 महिने जेलमध्ये ठेवलं, काही कारण नसताना 100% खोटे गुन्हे ते सीबीआयमध्ये आता सिद्ध झालेलं आहे सगळ्या चौकशीमध्ये। मला वाटतं त्यामुळे आता सगळ्यांना ही शिक्षा झाली पाहिजे अशी अपेक्षा आमची आहे।